नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मास्टर ऑफ मॅथ या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो बघा, आपण या ठिकाणी आज पोलीस भरतीचा नाशिक ग्रामीण 2023चा चालकचा पेपर या ठिकाणी आज बघणार आहोत. या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही विषयाचं विश्लेषण आज आपण या ठिकाणी घेणार आहोत. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. आपण दररोज एक एक पेपर या ठिकाणी बघणार आहोत. तर चला सुरुवात करूयात आजच्या आपल्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक पहिला आहे, ACE बरोबर 9, OM बरोबर 28, तर RAM बरोबर किती? ऑप्शन आहेत 32, 34, 33 आणि 35. बघा, पेपर ॲज इट इज मी घेतलेला आहे, ठीक आहे, तुम्ही चेक पण करू शकता. तर बघूयात या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल. बघा, आपल्याला याचे क्रमांक माहीत पाहिजे, ठीक आहे. जसे की अल्फाबेटला Aला 1 नंबर असतो, त्याचबरोबर Mला 13 असतो. हे नंबर आपल्याला पाठ पाहिजे. या ठिकाणी बघा, A, एक सेकंद, एच्या नंतर C, बघा A, C आणि E. म्हणजे Aचा क्रमांक हा 1 आहे, Cचा 3 आणि Eचा आहे 5. या सर्वांची बेरीज येते 5 आणि 3 8 आणि 9. म्हणजेच या फक्त अंकांची बेरीज केलेली आहे, ठीक आहे. मग आपण आता बघूयात R, A आणि M. मग R म्हणजे किती? 18. 1 म्हणजे किती? 1 आणि M म्हणजे किती? 13. ठीक आहे. आता यांची बेरीज करा. बघा, 18 आणि 1 19, 19 आणि 10 पहिले करा, म्हणजे किती? 29 आणि 29 प्लस 3 हे किती येणार? 32. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असेल. बघूयात पुढचा प्रश्न. बघा, दुसरा प्रश्न आहे 3, 7, 11, 15 आणि क्वेश्चन मार्क. तर क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल आपल्याला विचारलेलं आहे. बघा, पेनचा कलर चेंज करतो. बघा, 3 त्यानंतर 7, एक सेकंद, तीन 7 11, तीन 7 11 15 आणि क्वेश्चन मार्क. बघा, यामधला फरक घ्या. यामध्ये फरक आहे 4चा, यामध्ये पण 4चा फरक आहे, इथे सुद्धा 4चा फरक आहे, मग इथे सुद्धा 4चा फरक येणार. मग 15 आणि 4 19. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असेल. बघूयात पुढचा प्रश्न. तीन 7 x 21 आणि परत x विचारले, बरोबर? मला वाटतं हे चुकीचं आहे. बघा, सिरीज ही अशी आहे, 3 7 x 21, तर x बरोबर किती असं विचारलेलं आहे. या xच्या ठिकाणी काय येईल असं आपल्याला विचारलेलं आहे. बघा, यामधला फरक घ्या. यामध्ये कितीचा फरक आहे? यामध्ये फरक बघा 4चा आहे, ठीक आहे. मग यामध्ये कितीचा फरक येणार आहे? यामध्ये सुद्धा 4चा फरक येईल. आपण घेऊन बघूयात. बघा, 7 आणि 4 11. मग इकडे सुद्धा 4चा फरक असायला पाहिजे, पण इकडे आहे का? नाही, म्हणजे इथे 4चा फरक नसणार आहे. आपण इथे काय करूयात? इथे घेऊयात 5चा फरक, ठीक आहे. मग बघा, इथे जर 5चा फरक घेतला तर हे किती होणार? 7 आणि 5 12, म्हणजे या ठिकाणी 12 येणार. मग इकडे 6चा फरक यायला पाहिजे, म्हणजे 12 आणि 6 18 होतात, पण इथं आहेत किती? 19, म्हणजे हे पण सुद्धा येणार नाहीत. किंवा आपण बाय ऑप्शन गेलं तरी पण चालतं. आपण या ठिकाणी बघा, पर्याय क्रमांक समजा 13 ठेवून बघूयात. बघा, 3 आणि 7 मधला फरक 4, 7 आणि 13 मधला फरक 6 आणि 13 आणि 21 मधला फरक किती? 7. मग बघा, 4 6 आणि 7, सॉरी 8चा फरक, ओके. हां, मग इथं 4चा फरक, इथं 6चा फरक, इथं 8चा फरक, म्हणजे फरक हा 2 2ने वाढत जातोय. इथे काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1.
पाहूयात पुढचा प्रश्न. रस्त्याच्या कडेला 20 खांब आहेत. 2 खांबातील अंतर 2 मीटर आहे. तर पहिल्या व 20व्या खांबातील अंतर किती? बघा, हा एक रस्ता आहे. या रस्त्याच्या कडेला 2 खांबातील अंतर 2 मीटर आहे. बघा, म्हणजे असे समजा खांब ठेवलेले आहेत, ठीक आहे, आणि यांच्यातील अंतर किती आहे? 2 मीटर आहे. तर बघा, याला एक ट्रिक सांगतो. एकूण रस्त्याच्या कडेला 20 खांब आहेत. टोटल खांब किती आहेत? 20 आहेत. 2 मीटर आहेत म्हणून गुणला 2 करा. किती येणार? 40. या 40 मधून नेहमीसाठी 2 वजा करायचं. उत्तर किती येणार? 38. पर्याय क्रमांक 2. 38 मीटर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. बघूयात पुढचा प्रश्न. 25 कामगार एक काम 4 दिवसात करतात, तर तेच काम करण्यासाठी 20 कामगारांना किती दिवस लागतील? बघा, 25 मजूर 4 दिवस करतात, तर 20 कामगारांना किती दिवस? गुणिले x. या ठिकाणी आता भाग द्या. 5 5 25, 5 चौक 20, 4 4 कटले, मग राहिले किती? 5 दिवस. पर्याय क्रमांक 4. बघूयात पुढचा प्रश्न. बघा, डोळे बरोबर पाहणे आहे, तर नाक बरोबर काय? आपण काय करतो? डोळ्याने पाहतो, मग नाकाने काय करणार? श्वास घेणे. पर्याय क्रमांक 1. बघूयात पुढचा प्रश्न. 7वा नंबरचा प्रश्न आहे. 7 बरोबर 52. 7 बरोबर 52, तर 13 बरोबर काय? बघा, आपण जर काही ठिकाणी 7चा वर्ग केला, 7चा वर्ग किती येणार? 49 प्लस त्याच्यामध्ये किती मिळवलेत? 3 मिळवलेत, हे आलं 52. सेम आपण इकडे सुद्धा तसंच करून बघूयात. बघा, 13चा वर्ग 169 प्लस 3, हे किती येणार? मग 172. पर्याय क्रमांक 2. बघा, सोपे प्रश्न विचारलेले आहेत, ठीक आहे. हा एक प्रश्न बघा, 8 नंबरचा. 50 विद्यार्थ्यांच्या रांगेत सीताचा समोरून 30 नंबरवा आहे किंवा 30वा क्रमांक आहे, तर तिचा मागून कितवा असेल? बघा, ही विद्यार्थिनीची रांग आहे. हे टोटल विद्यार्थी किती आहेत? हे आहेत बघा 50, ठीक आहे. आणि सीताचा समोरून क्रमांक आहे. सीताचा समोरून, समजा ही सीता इथे आहे, इथं समोरून क्रमांक आहे 30वा, तर मागून कितवा असेल? म्हणजे आपल्याला इकडनं विचारलेला आहे. मला एक सांगा, 50 मधून 30 गेले, राहणार किती? 20. याचा अर्थ काय? तिच्या पाठीमागं 20 जणी आहेत, ठीक आहे, 20 विद्यार्थी आहेत. आणि सीता एक स्वतः पण पकडावं लागेल ना, मग 20 आणि 1 21, तर तिचा मागून क्रमांक कितवा असणार आहे? 21वा. पर्याय क्रमांक 1. बघूयात पुढचा प्रश्न. जर सी बरोबर 9, ई बरोबर 25, तर जे बरोबर किती? बघा, या ठिकाणी सीचा क्रमांक आहे 3, या 3चा काय केला? वर्ग केला, 9. त्याचबरोबर ईचा क्रमांक किती आहे? 5. या ठिकाणी 5चा सुद्धा वर्ग केलेला आहे, 25, ठीक आहे. आपल्याला काय विचारलं आहे? जे. मग जेचा नंबर माहीत पाहिजे. बघा, A B C D E F G H I J 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मग जेचा क्रमांक किती येणार आहे? 10. या ठिकाणी काय करायचं आपल्याला? 10चा वर्ग 100. पर्याय क्रमांक 4, ठीक आहे. बघूयात पुढचा प्रश्न. 7 रुमालाची किंमत 56 आहे, तर 32 रुमालाची किंमत किती? बघा, आता हे प्रश्न तोंडी सोडवायचे असतात, ठीक आहे. बघा, 7 बरोबर 56, तर 32 रुमालाची किंमत किती? या ठिकाणी काय करणार? तिरकस गुणाकार करणार किंवा डायरेक्ट काटाकाटी करा. 7 1 7, 7 7 8
56 बरोबर. या ठिकाणी काय होणार 32 गुणिले 8. मग 32 गुणिले 8 करा. 8 एक 8, 8 दोन्ही 16, हातचाला 1, 8 त्रिक 24 आणि 1 25. 256. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असेल. बघूयात पुढचा प्रश्न. 11 नंबरचा प्रश्न आहे. श्यामकडे 1 रुपया, 2 रुपये व 5 रुपयाची समान नाणी आहेत. त्याच्याकडे एकूण 40 नाणी आहेत. तर श्यामकडे एकूण किती नाणी असतील? बघा, रामजवळ 1 रुपया, 2 रुपये आणि 5 रुपये. ही टोटल नाणी किती झाली? 5 आणि 2 7 आणि 1 8. ठीक आहे. आणि त्याच्याकडे एकूण नाणी किती आहेत? 40 आहेत. म्हणजेच 8 रुपयाची किंमत आपल्याला किती दिलेली आहे? 40 रुपये दिलेली आहे. तर एकाची किती जाणार? एकाची होणार आहे 5. 1 बरोबर किती येणार? 5 येणार. आपल्याला काय विचारलं आहे? श्यामजवळ एकूण किती नाणे आहेत? मग श्यामजवळ किती नाणे आहेत? 1 2 आणि 3. म्हणून 3 गुणिले 5 करावं लागेल. 3 5 15. तर त्याच्याकडे एकूण 15 नाणी आहेत. जर आपल्याला नाण्यांची किंमत विचारली असती तर मग आपण काय केलं असतं या ठिकाणी? बघा, 5 1 5, त्याचबरोबर 5 2 10 आणि 5 5 25. मग टोटल नाण्यांची किंमत किती आली असती? 25 आणि 10 35, 35 आणि 5 40, जे की ऑलरेडी दिलेलं आहे. ठीक आहे. एकूण नाणे विचारलेत म्हणून उत्तर किती येणार आहे? 15. बघूयात पुढचा प्रश्न. रामला 4 काका आहेत. त्यांचे मधले काका पोलिसात आहेत. तर पोलीस काकांना किती भाऊ आहेत? बघा, लॉजिकल हा प्रश्न आहे. ठीक आहे. राम नावाचा मुलगा आहे. या रामला 4 काका आहेत. ठीक आहे. रामला 4 काका, 4 काका. तर पोलीस काकांना किती भाऊ असतील? आता रामला जर 4 काका असले तर रामचे वडील सुद्धा यांचे भाऊ झाले. म्हणजे टोटल किती झाले? हे 5 जण भाऊ झाले हे. ठीक आहे. 5 भाऊ झाले. तर आता त्यांना काय विचारलंय? पोलीस काकांना, म्हणजे 5 पैकी 1 काका पोलीस आहेत. 1 काका काय आहेत? पोलीस आहेत. 1 काका पोलीस. तर पोलीस काकांना भाऊ किती? मग 5 मधून 1 काका पोलीस आहेत, मग राहिले किती? 4. म्हणून पोलीस काकांना 4 भाऊ असणार. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3. बघूयात पुढचा प्रश्न. मागच्या वर्षी साखर 35 रुपये किलो होती. आता 42 रुपये किलो झाली. तर साखरेच्या भावात किती टक्के वाढ झाली? बघा, आधी किती होती? 35 रुपये होती. ठीक आहे. आणि आता झाली किती? 42 झाली. याचाच अर्थ काय? कितीने वाढ झाली? होती 35, झाली 42, म्हणजे 7 रुपयाने वाढ झाली. ती कितीवरती झाली? खरेदी किंमत. कारण खरेदी किंमत ही आहे, विक्री किंमत ही आहे. खरेदी किंमत 35, टक्के विचारले म्हणून आपण गुणला 100 करणार. बघा, 7 1 7, 7 5 35, 100 छदस्थानी 5, म्हणजेच किती? 20% वाढ झाली. किंवा तुम्ही याला दुसऱ्या मेथडने पण सोडवू शकता. बघा, रेशो मेथड आहे ती. बघा, 35 रुपये अगोदर होती, झाली 42. ठीक आहे. याचा तुम्ही रेशो घ्या. बघा, कितीने भाग जाणार? 7ने भाग द्या. 7 5 35, 7 सखम 42. बघा, फरक कितीचा? 1चा. किती वरती आहे? 5 वरती. गुणिले काय? 100. 100 छदस्थानी 5, म्हणजेच 20%. असं देखील तुम्ही सॉल्व करू शकता. पर्याय क्रमांक 1. बघूयात पुढचा प्रश्न. 14 नंबरचा प्रश्न आहे. 18 व 24 यांचा लसावी काढा. 18 व 24 यांचा लसावी काढा. बघा, लसावी काढण्याच्या 2 पद्धती आहेत. सुरुवातीला आपण बेसिक मेथडने जाऊयात. 18 व 24. सुरुवातीला काय करणार? सर्वात लहान संख्येने आपण भाग देऊयात. ठीक आहे. सर्वात लहान संख्या 2ने भाग देऊयात. इथे येणार 9. ठीक आहे. इथे येणार 12. त्याच्यानंतर बघा, 3ने भाग द्या. 3 त्रिक 9, 3 चौक 12. आता दोन्ही संख्येला भाग जाणार नाही, म्हणून काय होणार? ह्या 4 त्रिक 12, 12 त्रिक 36 आणि 36 गुणिले 2 72. जसं की 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 4 यांचा गुणाकार करा.
उत्तर येणार 72. पर्याय क्रमांक 1. पण तुम्ही याला दुसरी देखील मेथड यूज करू शकता, जे की तोंडी आपल्याला लसावी मसावी हे काढता आलं पाहिजे. बघूयात ती मेथड काय आहे. बघा सुरुवातीला काय करणार, 18 व 24चा लसावी विचारलेला आहे बरोबर. लसावी म्हणजे काय, लहानात लहान संख्या, लहानात लहान संख्या. मग ऑप्शनपैकी लहानात लहान संख्या बघायची. या ठिकाणी काय 72 आहे. 72ला दोन्ही संख्येने भाग गेला पाहिजे. 18 चोक 72, 24 त्रिक 72. म्हणजेच काय, दोन्ही संख्येने भाग जात असेल ऑप्शनपैकी लहानात लहान संख्येला, तेच आपलं उत्तर असतं. आणि इथं उत्तर काय 72. बघूयात पुढचा प्रश्न. 35चा वर्ग किती. बघा यासाठी पण दोन मेथड आहेत. एकतर 35 गुणिले 35 करा, 5 5 25 राहिले 2, 5 त्रिक 15, 15 आणि 2 17, परत प्लस 3 5 15, हातचाला 1, 3 त्रिक 9 आणि 1 10, 5 7 आणि 5 12, हातचाला 1 2 आणि 1 1225. पण ही मेथड जर यूज करायची नसेल तर तुम्ही या मेथडने पण करू शकता. बघा 3 आणि 5. सुरुवातीला काय करायचं, या 5चा वर्ग घ्यायचा, तो येतो 25. नंतर 3च्या पुढची संख्येनं गुणाकार करायचा, 3 गुणिले 4, 4 त्रिक 12, म्हणून 12 इथे लिहायचे आणि आलेले 25. ठीक आहे, उत्तर सारखंच येतं जर फक्त एकक स्थानी 5 असेल तर. बघूयात पुढचा प्रश्न. 16 नंबरचा प्रश्न आहे. राजेंद्रने 6,000 रुपये एका बँकेत 10.8% दराने सरळ व्याजाने 3 वर्षासाठी ठेवले, तर मुदतीनंतर त्यास किती रक्कम मिळेल. ठीक आहे, बघा सरळ व्याज आपल्याला विचारलेलं आहे. सरळ व्याज, सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय, मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी, छेदस्थानी 100. आता बघा आपल्याला या ठिकाणी मुद्दल किती दिलेली आहे, मुद्दल दिलेली आहे 6,000 रुपये, दर दिलेला आहे 8% आणि कालावधी आहे 3 वर्षाचा, छेदस्थानी 100. आता या ठिकाणी कॅन्सल होऊ शकतं. बघा 2 शून्यला 2 शून्य कट, किती राहिलं 60 गुणिले 8 गुणिले 3. आता यांचा गुणाकार करा. बघा 8 सख 48 म्हणजेच किती 480 गुणिला 3. बघा 3 शून्य शून्य, 3 8 24, हातचाले 2, 3 चौक 12, 12 आणि 2 14, म्हणजेच काय 1440. हे त्याला काय भेटलेलं आहे, हे भेटलेलं आहे बघा व्याज. ठीक आहे, पण प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, मुदतीनंतर त्यास एकूण किती रक्कम मिळेल, म्हणजेच आपल्याला रास विचारलेली आहे. ठीक आहे, आपल्याला रास विचारलेली आहे. मग रास जर काढायची तर रास कशी काढणार, मुद्दल प्लस व्याज. मुद्दल होती आपली 6,000 रुपये, व्याज मिळाला आपल्याला 1440 रुपये. या दोघांची बेरीज करा. बघा 6,001 7,000, 7,440. पर्याय क्रमांक 2, 7,440. ठीक आहे, बघूयात पुढचा प्रश्न. 17 नंबरचा प्रश्न आहे. EF बरोबर 30 तर KL बरोबर काय. EF बरोबर 30 तर KL बरोबर किती. बघा यांचं काय केलेलं आहे, या ठिकाणी ईचा नंबर किती आहे 5, एफचा नंबर 6, या दोघांचा गुणाकार करा 30 येतो. त्याचबरोबर आता आपल्याला केचा नंबर माहीत पाहिजे. बघा ABCDEFGHIJKL आणि M. बघा या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, केचा 11, एलचा 12, या दोघांचा गुणाकार विचारला. 11 गुणिले 12 यांचा गुणाकार करा 132 येतो. ठीक आहे,
आता गुणाकार डायरेक्ट कसा करणार बघा. इथे काय करणार, 12 गुणिले 11. ठीक आहे. 1 जशास तसं लिहायचा, 2 जशास तसे राहायचे आणि दोघांची बेरीज करायची. 1 आणि 2 3, 132. जर फक्त 11 सोबत गुणाकार करायचा असेल तर ही ट्रिक यूज होते. बघूयात पुढचा प्रश्न. जर ठाणे हा शब्द असा लिहिला जातो तर पुणे हा शब्द कसा लिहिला जाईल. सर्वप्रथम आपल्याला ABCD लिहून घ्यावी लागेल. ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXY आणि Z. बघा या ठिकाणी टीला जे म्हटलेलं आहे, टीला व्ही म्हटलंय, टीला व्ही म्हटलं म्हणजेच काय, एक घरानंतर दोन घरं प्लस केले. ठीक आहे. बघा 1 2. आता एच जे इथे सुद्धा 2 घरं प्लस केलेत. बघा आपण काय करूयात, पी विचारलेला आहे. ठीक आहे. मग पीच्या नंतर काय येणार, 2 घरानंतर आर येणार, आर. त्याच्यानंतर यूच्या नंतर 2 घरं, यूच्या नंतर डब्ल्यू. बघा व्ही सोडला, डब्ल्यू आला. आर डब्ल्यू. बघा आर डब्ल्यू फक्त या 2 ऑप्शनमध्ये म्हणजे हा 2 ऑप्शन कट होणार. ठीक आहे. असं इलिमिनेशन मेथड वापरायची म्हणजे आन्सर आपला लवकर भेटेल. बघा आता आर डब्ल्यू पी म्हणजे साहजिक इथे पण पी येणार, म्हणजे 3 नंबरचा चेक करण्याची गरज नाही. आता बघूयात एफ येतं की जी. बघा ईच्या नंतर काय येणार, जी येणार. एफ सुटला, उत्तर काय असणार आहे, जी. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. सर्वच्या सर्व नंबर चेक करण्याची गरज नसती. सुरुवातीला तुम्ही पहिलं चेक करायचं आणि नंतरला सेकंड लास्ट किंवा लास्ट नंबरचं. बघूयात पुढचा प्रश्न. 19 नंबरचा प्रश्न आहे. घड्याळात 12:30 अशी वेळ झाली असेल तर तास काटा व मिनिट काटा यांच्यामधील किती अंशाचा कोन तयार होईल. बघा यासाठी सर्वात पहिले आपल्याला फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे. हे सूत्र आहे, हे सूत्र डायरेक्ट पाठ करून ठेवा. 30 गुणिले H वजा 11/2 गुणिले M. ठीक आहे. हे सूत्र आपल्याला पाठ पाहिजे. हे जर सूत्र पाठ असेल तर आपण घड्याळ वेळेवरचा कसाही प्रश्न सोडवता येतो. बघा याचा अर्थ काय असतो, हावर्स, आणि एम म्हणजे काय, मिनिट, म्हणजेच तास आणि मिनिट. मग या ठिकाणी 30 गुणिले एच म्हणजे किती, मिनिट, एच म्हणजे तास, तास किती 12 वजा 11/2 आणि एम म्हणजे काय, मिनिट, मिनिट आहेत 30. ठीक आहे. बघा 12×3 = 360 वजा, बघा 2 ने 15ला 30ला भाग द्या, भाग जातो 15चा. ठीक आहे. 15 गुणिले 11. मी आताच काय म्हटलं, 11चा गुणाकार कसा करायचा, 1 जशास तसा घ्यायचा, 5 जशास तसे घ्यायचा आणि दोघांची बेरीज करायची. 1 आणि 5 6 म्हणजेच किती, 165. मग आता 360 मधून 165 वजा करा. ठीक आहे. किती येणार आहे हे, बघा 360 वजा 165. 10 मधून 5 गेले, 5 हातचा आला, 1 आला, झाले किती 7. 7 मधून किती घालायचे, 16 म्हणजे 3 आणि ते 6 9, हातचा आला 1 आणि 3 मधून 2 गेले 1. आपलं काही चुकतंय का, बघा 12×36 बरोबर यांचा गुणाकार केला, 15 गुणिले किती केले, 11 केले, 165. नंतर काय 360 वजा किती केलं आपण, 165 केलं, बरोबर 195 बरोबर. किती आलं, 195 आलं, 195 डिग्री. पण घड्याळीमध्ये जर का 180च्या वरती जर अँगल गेला, ठीक आहे, 180च्या वरती अँगल गेला तर त्याला 360 मधून परत एकदा वजा करत
असतात. ठीक आहे, म्हणजे 180च्या वरती 15 प्लस झाले, मग आपण परत त्याला 360मधून वजा करायचा. 360 वजा 195. मग बघा 5 हातचाला 1 झाले 10, 16मधून 10 गेले राहिले 0, हातचाला 1, 3मधून 2 गेले राहिला किती 1. मग उत्तर काय असणार आहे 105. पर्याय क्रमांक 4. जर का 180च्या खाली आलं असतं तर तेच तुमचं उत्तर असतं, पण इथं 180च्या वरती गेलं म्हणून त्याला परत 360मधून वजा करायचं. ठीक आहे, उत्तर काय असणार 105. बघूयात पुढचा प्रश्न. 60मधून एका संख्येची 6 पट वजा केली तर 4 पट उरते, तर ती संख्या कोणती. बघा 60मधून एका संख्येची 4 पट, ती समजा संख्या x आहे, ती संख्या x आहे, हिची 6 पट जर वजा केली तर 4 पट उरते, तर 4 पट उरते, तर ती संख्या कोणती. मग बघा 60 बरोबर 4x, हे नाही ना इकडे प्लस येणार 6x. 60x बरोबर 6x आणि 4x प्लस 6x 10x, म्हणून 10x बरोबर 60, तर x छेदस बरोबर 60 छेदस्थानी 10, तर x बरोबर काय आलं, x बरोबर आलं 6. म्हणजेच ती संख्या कोणती असणार आहे 6. जर आपण याला बाय ऑप्शन गेलं तरी पण चालतं. बघा या ठिकाणी समजा एका संख्येची 6 पट, ठीक आहे, 6ची 6 पट करा, म्हणजेच किती 6 गुणिले 6 36, आणि त्या संख्येची 4 पट करा, ज्या संख्येची 4 पट 6 गुणिले 4 साइन चौक 24, तर ती संख्या किती भेटती 60 भेटते. ठीक आहे, मग बघा 6 आणि 4 10, हातचाला 1, 3 आणि 2 5 आणि 1 6, यस ती संख्या 60 भेटली. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. बघूयात पुढचा प्रश्न. अ ब क यांची अनुक्रमे 12, 18 व 9 वर्षे असल्यास त्यांच्या वयाचे गुणोत्तरे किती. बघा अ ब आणि क हे 3 व्यक्ती आहेत, यांची वय आहेत 12, 18 आणि 9. बघा एका कॉमन संख्येने आपल्याला भाग द्यावा लागत असतो. आपण 3ने भाग देऊयात. 3 चौक 12, 3 सख 18 आणि 3 त्रिक 9. आता अजून कोणत्याही संख्येने भाग जात नाही, मग उत्तर काय असणार आहे 4 6 3. 4 6 3, पर्याय क्रमांक 4. बघूयात पुढचा प्रश्न. एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर असून त्या वर्तुळाचा परिघ किती असेल. बघा वर्तुळाचा परिघ, याचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. ठीक आहे, तर याचा फॉर्म्युला काय असणार आहे 2πr. बघा वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे 14, म्हणजेच 2 गुणिले 22 छेदस्थानी 7, कारण पायची व्हॅल्यू आहे आणि त्रिज्या दिलेली आहे 14. आता याला भाग द्या. 7 1 7, 7 2 14, या ठिकाणी 2 गुणिले 22 गुणिले 2. बघा 2 गुणिले 22 इथे येणार 44, आणि 44 गुणिले 2 म्हणजेच किती 88 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर असेल. बघूयात पुढचा प्रश्न. त्रिकोणाच्या एका कोनाचे माप 60 अंश आहे व दुसऱ्या कोनाचे माप 30 अंश आहे, तर तिसऱ्या कोनाचे माप किती. बघा आपल्याला त्रिकोणाच्या तिन्ही कोनाची मापे पहिले माहीत असणे गरजेचं आहे. तर त्रिकोणाच्या तिन्ही कोनाच्या मापाची बेरीज असते 180 अंश. ठीक आहे, या ठिकाणी बघा पहिल्या कोनाचं माप दिलेलं आहे 60 अंश, दुसऱ्याचं दिलेलं आहे 30 अंश, आणि तिसऱ्याचं आपल्याला दिलेलं नाही, त्याला आपण x मानूयात. बरोबर किती 180. मग 60 आणि 30 90 प्लस x बरोबर 180. मग आता इकडे किती राहणार x बरोबर 180 वजा, कारण प्लसमध्ये इकडे आल्यानंतर वजामध्ये येणार 90. मग x बरोबर किती 180 मधून 90 गेले 90, म्हणजेच काय तिसऱ्या कोणाचं माप किती असणार आहे 90 अंश.
किंवा इथून तुम्ही तोंडी पण करू शकला असता. 60 आणि 30 90, टोटल असतं 180, म्हणून 180मधून 90 गेले, हे किती राहणार 90. पर्याय क्रमांक 3. बघूयात पुढचा प्रश्न. 23 नंबरचा प्रश्न आहे, 800चे 80% किती. बघा कॉमन प्रश्न आहे हा, ठीक आहे, खूप मोठा अवघड नाही आहे. 800चे म्हणजे गुणाकार, 80% टक्के म्हणजे 100. बघा 2 शून्यला हे 2 शून्य कटले, 80 गुणिले 8 म्हणजेच किती 8 8 64 आणि हा एक शून्य, 640. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असेल. बघूयात पुढचा प्रश्न. 1300 गुणिले 1299 गुणिले 0. बघा शून्याचा गुणाकार कोणत्याही संख्येसोबत जर केला तर त्याचं उत्तर हे शून्यच येत असतं, ठीक आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 4 शून्य. तुम्ही कुठलीही संख्या घ्या जगातली, त्याचा गुणाकार जर शून्यासोबत केला तर तो गुणाकार शून्यच येत असतो. बघूयात पुढचा प्रश्न. 1चा 15वा घातांक किती. बघा थोडं डिटेलमध्ये सांगतो. सुरुवातीला 1चा 15वा दिला, आपण काय करूयात, फक्त 1चा 1वा घात घ्या. म्हणजेच काय 1चा गुणाकार एकदाच करावा लागेल, ठीक आहे. सॉरी 1चा गुणाकार एकदाच करावा लागेल, मग ते किती येणार आहे, एकच येणार आहे. पण या ठिकाणी जर असं असतं 1चा गुणाकारचा वर्ग म्हणजेच किती 1 गुणिले 1, हे किती येणार आहे एकच. या ठिकाणी असं जर असतं 1चा घातांक 3 म्हणजेच 1 गुणिले 1 किती येणार 1. इथे जर असं सुद्धा असतं 1चा घातांक 4 तर हे किती असणार 1 गुणिले 1 म्हणजे 1चा कोणत्याही संख्येसोबत जर गुणाकार केला उत्तर काय येणार आहे, म्हणजे 1 बरोबर 1 किती येणार आहे, एकच येणार आहे. या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे, तर या ठिकाणी विचारलेलं आहे 1चा 15वा घात, म्हणजेच 1चा 15वा घात. मग 1 गुणिले 1 असं 15 वेळा करण्याची गरज आहे का, नाही, कारण उत्तर तेच येत असतं. उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2 1. बघूयात पुढचा प्रश्न. एक नाणे वर फेकले असता त्याच्यावर काटा मिळण्याची संभाव्यता किती. बघा प्रोबॅबिलिटीचा हा प्रश्न आहे, संभाव्यता. बघा एक नाणे फेकले, एक नाणे म्हणजे काय, एकतर टेल येईल किंवा हेड येईल, या दोन्हीपैकी एक येणार आहे, ठीक आहे. आपल्याला काय विचारलं आहे, काटा येण्याची संभाव्यता किती. आता याच्यामध्ये चलन किती आहेत, चलन म्हणजे काय, किती संख्या आहेत, 2 संख्या आहेत, बरोबर. मग छेदस्थानी काय येणार 2 येणार. आपल्याला काटा मिळण्याची संभाव्यता किती, मग एकतर काटाच मिळणार ना, कारण दोन्ही पण येऊ शकणार नाही. मग काटा किती आहे, फक्त एकच आहे, सॉरी काटा टेल, ठीक आहे. मग उत्तर काय असणार आहे 1 छेदस्थानी 2. पर्याय क्रमांक 1. बघूयात पुढचा प्रश्न. एका नावेत सरासरी 25 किलो वजनाची 40 मुले आहेत. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 26 किलो आहे, तर नावाड्याचे वजन किती. बघा सरासरीचा अर्थ काय असतो, सरासरी, सरासरी म्हणजे काय, संख्या गुणिले सरासरी, संख्या गुणिले सरासरी. मग या ठिकाणी एका नावात सरासरी 25 मुले आहेत. बघा सरासरीचा अर्थ काय, गुणाकार, सरासरी 25, संख्या 40, ठीक आहे. बघा 25 चोक 100, हा शून्य लावून टाका, म्हणजेच किती 1000 त्यांचं काय झालेलं आहे, वजन झालेलं आहे. आता नावाड्यासह म्हणजे काय, एक व्यक्ती त्याच्यामध्ये वाढला, व्यक्ती होते 40, एक वाढला म्हणजे झाले किती 41, आणि सरासरी पण 1ने वाढली. बघा 25 होती, झाली किती 26, इथे किती येणार 26, ठीक आहे. मग त्यांचा गुणाकार करावा लागेल. मग यांचा गुणाकार किती येणार आहे, 26 गुणिले 41, 26 गुणिले जर 41 केलं तर उत्तर काय येणार आहे बघा 1060, ठीक आहे. 1066, 1066. तर आपल्याला काय विचारलं आहे, नावाड्याचे वजन किती. बघा या ठिकाणी काय विचारलेलं आहे, नावाड्याचं वजन किती असणार आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. नावाड्याचं वजन किती. मग बघा नावाडी वाढला होता 1, ठीक आहे, 1 वाढला होता, म्हणजेच काय 26 मधून 25 गेले, राहिला किती 1, ठीक आहे. बरोबर या दोघांची वजाबाकी करावं लागेल,
मग 1066 मधून जर 1000 गेले तर राहणार किती आहे 66. उत्तर काय असणार आहे 66. पर्याय क्रमांक 2 66 किलोग्रॅम सॉरी केजी. बघूयात पुढचा प्रश्न. चौरसाचे क्षेत्रफळ 289 चौरस सेमी आहे तर त्याची एक बाजू किती. बघा चौरसाचे क्षेत्रफळ किती असणार आहे बाजू 4 गुणिला बाजू एक सेकंद 4 गुणिले बाजूचा वर्ग. एक सेकंद सॉरी माझ्याकडून चुकी झाली. ठीक आहे बाजूचा वर्ग. चौरसाचे क्षेत्रफळ किती दिलेलं आहे तर ते दिलेलं आहे बघा 289 बरोबर बाजूचा वर्ग. मग या ठिकाणी वर्ग आहे याचा पण आपल्याला वर्गमूळ घ्यावं लागेल. हे वर्गमूळ कटणार आहे मग याचा वर्गमूळ घ्यायला किती येणार आहे 17 बरोबर काय बाजू. मग त्याची बाजू किती असणार आहे 17. ठीक आहे पर्याय क्रमांक 3. किंवा डायरेक्ट पण तुम्ही करू शकता डायरेक्ट याचं वर्गमूळ घेत असतात. इथे जर का 324 असतं तर 324चं वर्गमूळ किती 18. जर 400 असतं तर उत्तर आलं असतं 20. जर 900 असतं तर उत्तर आलं असतं 30. ठीक आहे बघूयात पुढचा प्रश्न. बघा या ठिकाणी 200 गुणिला 201 आय थिंक इथे वजा आहे. ठीक आहे थोडं करेक्शन करून घ्या. हा प्रश्न असा आहे बघा 200 गुणिले 201 वजा 200 इथं साईन राहिलेला आहे. ठीक आहे बघा सुरुवातीला आपल्याला गुणाकार करावा लागेल. ठीक आहे मग आता 201 गुणिला 200 करायचं मग हे 2 शून्य ॲज इट इज येणार. ठीक आहे 201 गुणिले 2 करा म्हणजेच किती 402 वजा 200. मग या ठिकाणी आता वजाबाकी करायची. मग बघा हे 200 कटले आणि हे 200 कटले मग राहिले किती 40,000. पर्याय क्रमांक 4. तर तुम्ही यांची वजाबाकी करे पण उत्तर तेच येत असतं. बघा पुढचा प्रश्न. एक संख्या तिच्या 1/5 पेक्षा 68ने अधिक आहे तर ती संख्या कोणती. बघा अशा क्वेश्चनला ना बाय ऑप्शन जायचं. फॉर एक्झाम्पल याचं उत्तर आहे 85 आहे. ठीक आहे मग ती समजा 85 एक संख्या आहे हिचे 1/5 1/5 म्हणजे किती 17. 17पेक्षा 68ने अधिक आहे कोणती संख्या ती संख्या कोण म्हणजे 85. मग बघा 17ने अधिक आहे 68ने अधिक आहे मग 17 प्लस 68 किती येणार आहे 85. पर्याय क्रमांक 2. बघूयात पुढचा प्रश्न. काटकोन त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती. बघा मी आत्ता सांगितलेलं आहे काटकोन त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज ही 180 अंश असते. ठीक आहे 180 अंश. पर्याय क्रमांक 4. तर बघूयात पुढचा प्रश्न. 800 मीटर अंतर 16 सेकंदात ओलांडण्यास गाडीचा ताशी वेग किती. बघा 2 मेथडनं करू शकता. एकतर 800 छेदस्थानी 16 गुणिले 18 छेदस्थानी 5. ठीक आहे बघा 16 पंचे 80. ठीक आहे 5 1 5 5 10 50 10 गुणिले 18 म्हणजेच किती 180 किलोमीटर प्रति तास. किंवा तुम्ही या मेथडने पण करू शकता. बघा 16 मीटर बरोबर 800 मीटर बरोबर 16 सेकंद लागतात. ठीक आहे तर ताशी वेग किती म्हणजे तासाला किती. मग एका तासामध्ये किती सेकंद झाले 3600. तर 3600 सेकंद बरोबर किती. मग तिरकस केलं तरी पण चालतं. ठीक आहे 3600 गुणिले 800 छेदस्थानी 16 उत्तर किती येणार आहे 180 किलोमीटर. बघा पुढचा प्रश्न. तर ठीक आहे या ठिकाणी मला वाटतं प्रश्न झालेले आहेत. मला वाटतं आज 33 प्रश्न
या पेपरमध्ये विचारलेले होते. ठीक आहे, हा पेपर होता बघा नाशिकचा. या ठिकाणी बघू शकता तुम्ही. बघा नाशिक ग्रामीणचा पेपर आहे. यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता 33 प्रश्न विचारलेले होते. ठीक आहे, तर पूर्ण पेपर आपण आज बघितलेला आहे. या पेपरमध्ये किंवा कुठल्याही क्वेश्चनमध्ये काही जरी अडचण असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर उद्याच्याला कोणता पेपर घ्यायचा आहे हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण 2300 2400 जो तुम्हाला पेपर अवघड गेलेला असेल तो कुठलाही पेपर मला मला कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर तुमचा मॅथचा कुठला जरी क्वेश्चन असेल, ठीक आहे, तर मला या नंबरला व्हॉट्सअप करा 7218 06 06 59. या नंबरला मला व्हॉट्सअप करा. त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल. आणि सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.